आशाताईच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया। आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत जेवणाची चव वाढवणारी शेंगदाण्याची चटणी। तर इथे मी हे शेंगदाणे घेतलेले आहे। तर पहिले शेंगदाण्याला भाजून घ्यायचं आहे। बिना साल का आता पण शेंगदाण्याची चटणी बनवू शकता किंवा याची साल पण काढून घेऊ शकता। शेंगदाणे भाजलेले आहेत, काढून घेऊयात। आणि शेंगदाण्याची साल पटकन कशी काढायची सांगते। सुती कपड्यावर शेंगदाणे टाकायचे आहेत। हाताने याला असं मसळायचं आहे। असं केल्याने लवकर शेंगदाण्याची साल निघून जाते। बघा, शेंगदाण्याची पूर्ण साल निघाली आहे। शेंगदाण्याला साफ करून घेतला आहे। एक एक शेंगदाण्याला साल राहिली तरी काही हरकत नाही। त्याच कढईमध्ये अर्धा चमच टाकायचं आहे तेल। तेलामध्ये हिरव्या मिरच्याला भाजून घ्यायचं आहे। 10-15 टाकायच्या लसणाच्या पाकळ्या। अर्धा चमच टाकायचा आहे जिरा। आता हे सर्व साहित्य छान भाजलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचे ते भाजलेले शेंगदाणे। त्याच्यामध्ये टाकूया थोडीशी हिरवी कोथिंबीर। चवीप्रमाणे टाकूया मीठ। आणि आता मीठ नाही टाकलं आणि ग्राइंड करताना मीठ टाकलं तरी पण चालते। आता हे छान भाजलेलं आहे, काढून घेऊयात। भाजलेल्या शेंगदाण्याला मिक्सर जार मध्ये टाकायचं आहे। शेंगदाण्याला थंड झाल्याच्या नंतरच ग्राइंड करायचं आहे। तर चटणीला ग्राइंड केल्याच्या नंतर अशी चटणी झालेली आहे। याच्यामध्ये मी लाल मिरची टाकलेली नाही, फक्त हिरव्या मिरच्याची चटणी आहे। कढईमध्ये टाकायचं आहे अर्धा चमच तेल। तेलामध्ये अर्धा चमच जिरा अजून टाकूया। 4-5 कढीपत्त्याचे पानं टाकूया। जिरं तडकल्याच्या नंतर ही चटणी याच्यामध्ये टाकायची आहे। चटणीला हलकसं 2-3 मिनिटे जिऱ्यामध्ये फ्राय करून घ्यायची आहे। आणि चटणीला असं नाही परतलं आणि आपल्याला जेव्हा चटणी तोंडी लावायची तेव्हा चटणीमध्ये गरम तेल करून टाकलं तरी पण चालतं, तरी पण टेस्टी चटणी लागते। तर बघा, छान चटणी झालेली आहे, एकदम मोकळी अशी। तर चटणी सर्व करण्यासाठी तयार आहे। घेऊया सर्विंग बाउल मध्ये। तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।